पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या चॅनल मध्ये। आणि कशात मित्रांनो तुम्ही नक्कीच बऱ्याच अशी खात्री मला मी पण एकदम भारी येतो। आता झालेलो आम्ही रेडी जाण्यासाठी खाली हरिद्वार फिरण्यासाठी। तर माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला पण मी हरिद्वारचा पूर्ण मार्केट आणि मंदिर नदी वगैरे सर्व दाखवणार आहे। माझ्या ब्लॉग मध्ये लास्ट पर्यंत टिकून राहा मित्रांनो। माझा ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर जास्तीत जास्त करा। मग चला मित्रांनो आपण जाऊया खाली। रूमच्या बाहेर निघताच लिफ्ट आहे। आली लिफ्ट आली। आलेलो आहे खाली। अशा प्रकारचा एंट्रन्स आहे हॉटेलचा। ममता भवन या हॉटेलचं नाव आहे। इथे मोठी शंकर भगवानची प्रतिमा आहे, म्हणजे बॅनर आहे। हॉटेलमधून बाहेर येतात अशा आपल्याला गल्ल्या लागतात खाण्यासाठी पण इथे छोटे छोटे हॉटेल आहेत। चहावाला आता नाश्ता करायला जायचं आम्हाला। नाश्ता काही केला नाहीये तरी मी रिक्षा नाही करत आहे, चालतच चाललोय। बघू किती लांब आहे इथून, बोलतो जवळच आहे म्हणून मी रिक्षा नाही करत आहे। ते मला वाटते ना या साईडून जायला लागेल ना। मित्रांनो आम्ही केलेली आहे ऑटो रिक्षा 800 रुपये मध्ये। फुल बार्गेनिंग केली, लास्ट 800 रुपये दिले त्याला। 10 मंदिर आम्हाला तो फिरवणार आहे। मोठे मोठे मंदिर आहे तो सांगतोय। आता मला पण माहिती नाही तेवढं, बघूया काय स्कॅम होतोय का काय होतंय आपल्यासोबत, ते पुढे जाऊनच माहिती पडेल। आणि आता आमची जर्नी चालू झाली आहे ऑटोमध्ये आणि खूप भारी वाटतंय। पहिल्यांदा असं ऑटोमध्ये हरिद्वारमध्ये मी गेल्या पाली आलतो, पण त्या टायमाला आम्ही नाईटला पोचलेलो, त्याच्या कारणाने एवढं काही बघायला भेटलं नाही, एक्सप्लोर करायला भेटलं नाही। तुम्ही त्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, त्याच्यामध्ये काय एक्सप्लोर करायला मला भेटला नाही। त्याच्यामुळे मी आता केलेलं आहे ऑटो रिक्षा, त्याच्यामध्ये आम्ही दोघे चाललेलो आहेत आणि बघूया कुठले मंदिर आपल्याला बघायला भेटतात। आणि तुम्ही पण माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन माझ्या ब्लॉगमध्ये। अशाच टिकून राहा मित्रांनो। हा रिक्षा कमी टमटम आहे, फुल दणदणाला हलतो एकदम। व्हिडिओ शेकी येऊ शकते, समजून घ्या मित्रांनो जरा। पहिला स्पॉट कोणता आहे? पावनधाम। पहिल्यांदा चाललोय मंदिर आहे तो पावनधाम आहे। तिथंच आपण पहिल्या मंदिरात जाणार आहोत। बघूया पावनधाम मंदिर आपल्याला कसं आहे ते बघायला भेटेल। सो बघितलं मित्रांनो तुम्ही एकदम खुश आहे आणि सध्या तरी मंदिरं बघायला आम्ही निघालेलो आहे। तर आपली जर्नी खूप लांबची आहे मित्रांनो। जसे जसे आपल्याला स्पॉट बघायला भेटतील तसे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन। आणि हवा पण एकदम थंडी चालू आहे। आपल्या इकडे तर काय नवी मुंबईमध्ये गरम चालू झालेलं आहे, गरमी चालू झालेलं आहे, पण इथे तसं नाही आहे। इथं जे आपल्या रात्री टेम्परेचर असतं त्याच्या माहिती आता इकडे तो टेम्परेचर इकडे आहे। मला तर वाटतं 24 डिग्री असेल इकडे। आता 24-23 मी चेक नाही केलं, पण तरी पण सांगतो आपल्याकडे रात्री एवढी थंडी लागते, ती थंडी आता इकडे लागते। खूप चांगलं वाटतंय, फ्रेश वातावरण एकदम फ्रेश आणि आतमधून पण फिलिंग एकदम भारी आहे। सो हॅपी, हर हर महादेव। मित्रांनो व्ह्यू बघा नदीचा, आणि नदीला फ्लो आणि गर्दी पण पाहू शकता मित्रांनो तुम्ही। खूप अशी गर्दी झालेली आहे हरिद्वारमध्ये, मजा येणार। फोटो वगैरे रिक्षामध्ये काढलेले आहेत। तर आम्ही चाललो पावनधाम मंदिर इकडेच आहे समोर। एंटर केल्या आतमध्ये आणि हा पूर्ण काचेचा मंदिर बनवलेला आहे इकडे। काचेचं मंदिर आहे, हे पूर्ण काचेने बनवलेले आहेत मित्रांनो। ही पूर्ण काचच आहे। खूप छान पद्धतीने डिझाइन केलेले आहेत।
मित्रांनो, तुम्ही हरिद्वारला येत आहे आणि या काचेच्या मंदिराला तुम्ही नक्की विजिट करा, कारण की खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी डिझाईन वगैरे तुम्ही बघताय मित्रांनो, पूर्ण काचेचं बनवलेलं आहे, तुकड्यांनी बनवलेले आहेत. खूप छान असं मंदिर बनवलं आहे आणि मंदिर बघितल्यावर आपल्याला समोरच शंकर भगवान यांचे दर्शन होते. धाम असं या मंदिराचं नाव आहे मित्रांनो आणि खूप छान असं मंदिर आहे. सर्व मूर्त्या तुम्हाला इथे बघायला भेटतील. गणपती बाप्पा आपले मित्रांनो पूर्ण काचेचं असं बनवलेलं आहे घरात. खूप अप्रतिम. दुसरे पण मंदिर विजिट करायचे आहेत तर फटाफट दर्शन घेऊया आणि इथून दुसऱ्या मंदिराकडे निघूया. चला, राम मंदिराचं दर्शन झालेलं आहे तर आता आम्ही निघालेलो आहेत दुसऱ्या मंदिराकडे. भैया आम्ही कोणत्या मंदिर में जाने वाले हैं? इंडिया. आता इंडिया टेम्पलला आम्ही चाललेलो आहे तर बघूया कसं आहे इंडिया टेम्पल. चला मग या बघूया आपण. एंट्रीज काय खतरनाक आहे इंडिया मंदिराची. खूप छान एंट्री आहे. आता एंटर करतो आता आतमध्ये. तिकीट असणार आहे आपल्याला 5 रुपये. आता एंट्री करतो आपण आतमध्ये तर आपल्याला पहिलेच देवीचं दर्शन होतं. आपले हनुमानजी चालले बघा, संजीवनी बुटी घेऊन आपल्या लक्ष्मण भगवानसाठी. खूप छान. जगन्नाथपुरी कृष्ण भगवानचे आपल्याला मूर्ती बघायला भेटते मित्रांनो इकडे. मी द्वारकेला गेलो होतो तर द्वारकेला पण अशाच प्रकारचं प्रदर्शन होता. खूप छान वाटलं बघून. हा पण मंदिर मस्त होता. चला मग आता आपण निघतोय बाहेर मंदिराच्या. बसूया ऑटोमध्ये. हो मित्रांनो, आम्ही आता येऊन पोचलेलो राम मंदिरात जवळ आणि राम मंदिराचे आम्ही बाहेर जात. खूप मोठा भव्य दिव्य असं राम मंदिर इथे उभारण्यात आलेलं आहे. खूप अप्रतिम असं मंदिर आहे. बघूया, चला एंट्री करूया आतमध्ये. बाजूचा परिसर बघताय खूप अप्रतिम. तर एंट्री करतो आतमध्ये. चला मित्रांनो, तुम्ही पण या. मंदिराच्या आतमध्ये एंट्री केल्यास खूप मोठा असा गाभारा आहे आणि समोरच आपले राम भगवान आहेत. तर आपण दर्शन घेऊया. तुम्ही पण माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून दर्शन घ्या मित्रांनो. इला राधाकृष्णाचं आपण दर्शन घेतोय. मोठा असा झुंबर लावलेला मंदिरामध्ये, राम मंदिरात. पद्धतीने दर्शन झालेलं आहे. गर्दी नाहीये काहीच आणि जवळजवळ मंदिर आहेत पूर्ण. थोडं तुम्ही चालत असाल तर चालत नका येऊ, कारण की खूप लांब लांब आहेत आणि इकडे आल्यावर जवळजवळ आहेत पूर्ण मंदिरात. आणि बाहेर निघतात आपल्याला अशा प्रकारचे आर्टिफिशियल बघायला भेटतात. सध्या तरी पूर्ण रिकामीच आहे. इकडे गर्दी नाही. ऑक्सिजन चालू आहे त्याच्या कारणाने गर्दी नाही आहे. इकडे आलेलो वैष्णोदेवी मंदिराजवळ आणि बाहेरची तुम्ही बघाल तर इंटरेस्ट एक नंबर आहे मित्रांनो. तुम्हाला दाखवतो बघा. खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या लावलेल्या आहेत.
आणि खूप छान असं मंदिर इथे साकारण्यात आलेलं आहे. वैष्णोदेवी मंदिर आहे. हा आहे प्रवेशद्वार. चला आता आपण एंट्री करतोय. खूप छान असं बनवलेलं आहे. इथे बघता तुम्ही, इथे दगड लावलेले आहेत पूर्ण, आणि इथे दगडच पूर्ण लावलेले आहेत पायऱ्यांना. आराम इकडे या पाठीमध्ये मी दाखवतो. इथे एक गुफा लागलेली आहे. तुम्हाला गुफेमध्ये पण घेऊन जातो मी. त्यांनी साकारलेली अशी म्हणजे गुफा आहे. या मित्रांनो गुफेमध्ये एंटर करूया. फायबरचा आहे मित्रांनो. आवाज येतो. आता आपल्याला एकदम आतमध्ये जायचं आहे. बहुत अंदर है क्या? हाँ भाई साहब, बहुत अंदर है क्या गुफा? थोड़ा अच्छा, थोड़ा झुकना पड़ेगा. कालोख तो पूर्ण भरपूर आहे. बघू जाऊन. अरे बापरे, अंदर आहे इकडे. अंदर सावकाश. नाही तेवढं वरती नाहीये. ठीक आहे. मजा आली. निघता निघता हर्षा टाकल्यावर अशी उठताना लागलंय डोक्यावर. तेवढं नाही लागलं? नाही लागलं बरं. हा, नाही लागलं, नाही लागलं. ओ भाई साहब, मित्रांनो रथ खूप सुंदर. 3 मजल्याचं मंदिर आहे हा. आणि मोठ्या मोठ्या मूर्त्या इथे. नक्की इथे विजिट करा मित्रांनो. गुफा म्हणजे लास्टचा पॉइंट आहे. हा ये बापरे, एकदम टॉप वर आलेलो आहे. जवळजवळ एका मंदिरामध्ये तुम्ही भरपूर दर्शन करू शकता. या मंदिरामध्ये दुसरी गुफा लागलेली आहे वरती. या गुफेमधून आपल्याला आतमध्ये जायचं आणि तिथून बाहेर निघायचं. चला एंटर करतो आपण गुफेमध्ये. गुफा मोठी आहे, तेवढी छोटी नाहीये. बापरे, एकदम खतरनाक, एकदम सुपर. विशालदायक असं मंदिर होतं हा मित्रांनो. खूप चांगले दर्शन झाले या मंदिराचे. तुम्ही याल तर नक्की विजिट करा. खूप मोठं मंदिर आणि खूप चांगला
बघा असं मंदिर आहे हा, आणि तुम्हाला पूर्ण ते देव बघायला भेटतील. आता आम्ही येऊन पोचलेलो आहोत भारत माता मंदिर. बल्कि ते आहे 1 2 3 4 5 6 7 माळ्याचं आहे. बापरे. आपण मंदिरात फिरतो, कसं वाटतंय हरीश तुला? खूपच छान होतं. आता हा भारत मंदिर 7 माळ्याचं आहे. बघूया याच्यामध्ये काय आहे. चला आता एंट्री करतो आपण. दिव्य अशी मूर्ती आहे समोर इकडे. नीट दिसत नसेल तुम्हाला, काचेचं आहे. आता चाललेलो वरती. बोलो भारत माता की जय. भारत माता की जय. 7 माळ्यावर 7 मंदिर आहेत, आणि प्रत्येक माळ्यावर वेगवेगळे मंदिर आहेत. तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो. या सर्व तसेच प्रकारचे मंदिर आहेत. ठिकठिकाणी त्याच मूर्त्या मला दिसत आहेत. राधा कृष्णजी, शंकर भगवान असे मंदिर आहेत. या ठिकाणी मी आलेलो आहे ते आहे रामेश्वरम मंदिर. या ठिकाणी ते रामेश्वरचं ते दगड आहे, ते पाण्यामध्ये तरंगते. इकडे बघा, तुम्हाला दाखवतो. पूर्ण दगड तो पाण्यामध्ये तरंगतोय मित्रांनो, बघा. बघा मित्रांनो किती डीप झालाय तो, तरी पण बुडला नाही, वरती तरंगतोय. हा रुद्राक्षाचा झाड आहे. तो आम्हाला इथलचा पुजारी बोलला की इतर हा रुद्राक्ष मे महिन्यामध्ये त्याला रुद्राक्ष लागतात. सध्या तरी त्याला काय आले नाही. खूप चांगलं असं मंदिर आहे, आणि त्याच्या समोर रुद्राक्षाचा झाड, आणि त्याच्या बाजूला रामेश्वरचा दगड. आता आम्ही थांबलेलो जेवणासाठी. तर एक हॉटेल आहे छोटासा. पनीर चिल्ली मागवलेली आहे आम्ही, ग्रेव्ही टाईप, आणि रोट्या, कांदा बिंदा दिलेला आहे. मस्त आता ताव मारणार आहे आम्ही. खूप भारी वाटते ती. हॅलो मित्रांनो, तर आता वाजलेत 6:30. अंधार असा झालेला आहे. आता आम्ही चाललो स्नान करण्यासाठी. बघूया पाणी किती थंड आहे, आणि आम्ही दोघांनी फुल जोशामध्ये एकदम चाललेलो आहोत. कपडे बिपडे आम्ही तयारीनुसार आलेलो आहे. स्वेटर बिटर घेऊन आलेलो. बघूया आता तिथे जाऊन समजेल कसं काय आहे. एकदा हवा एकदम थंडगार सुटलेली आहे, त्याच्यामध्ये आम्ही हाफ शर्ट आणि पण शर्ट घातलेला आहे. थंडी लागते. बघूया तिथं जाऊन आपल्याला समजेल. पहिला पाणी चेक करू. त्याला विचारलं एका रिक्षावाल्याला की पाणी ठंडा असेल का. तो बोलते यार 365 दिन बोलते ठंडा ही पाणी रहता है. यार बघूया जाऊन. त्या मारली तरी डायरेक्ट उडी मारून डायरेक्ट वरती यायला लागेल. बघूया आता पुढे जाऊन समजेल आपल्याला कसं काय ते. या तुम्ही ब्लॉगच्या माध्यमातून तुमचं पण मी दर्शन घडवतो गंगा नदीचं. चमक धमक बघता मित्रांनो इकडे मार्केट हरिद्वारचं. एंट्री करतो तिकडे. कसं काय पहिले बघू, त्याच्यानंतर उडे मारीन. टावेल बिवेल तर घेऊन आलेलो आहे, तयारीनुसार आलोय. वाटलं तर मारू, तर बघू. फिक्स नाही. हातपाय धुवून आणि निघू. गर्दी खूप आहे आज, कारण की खास दिवस होता. आज पौर्णिमा आहे, त्याच्या कारणाने आज गर्दी लगभग गर्दी आहेच. आणि इथे गर्दी असतेच मित्रांनो. 5 वर्षानंतर मी हरिद्वारला पुन्हा एकदा आलेलो आहे, आणि
भारी वाटतंय आणि थंड थंड हवा सुटले. नदीचा फ्लो बघताय मित्रांनो, खूप सुसाट आहे. पूर्ण पाणी पण निळा निळा झालेलं आहे. डुबकी टाकायची टाकूया आता काय. बघूया, ट्राय करूया. एवढ्या वर्षानंतर सौभाग्य भेटले. ओके, बघूया. काय डेंजर आहे, किती सुसाट वाहत आहे नदी. पूर्ण एकदम क्लिअर पाणी आहे. येणार होतो आम्ही दुपारीच, पण थोडा रेस्ट केला. आता निघालेला, ठरून आलेलं आहे का स्नान करायचं आहे. बघू फटाफट. आता गेलो तर काहीतरी होईल, तर थोड्या वेळाने गेलो अजून थंड वातावरण इथं होईल. तीच गर्दी आहे हरिद्वार मध्ये आज स्नान करण्यासाठी. पण स्नान करायला तरी थोडेफार आहेत, तर बघूया जाऊन तिकडे. त्या ठिकाणावर जाऊन आपल्याला समजेल काय स्थिती आहे ती. आता आम्ही आलेलो आहे गंगेच्या किनारी. तिथे जागा भेटेल आपल्याला. पाणी चेक करून घेऊया मित्रांनो पहिले. बापरे, बर्फासारखं थंड आहे पाणी. करूया आता काय डेअरी, उतरूया. झालेला आमचा खूप भारी स्नान झाला. पहिले खूप थंड थंड पाणी वाटत होतं, पण त्याच्यानं पहिले चेक केला की थंड आहे की नाही, पण थंडच होता. गेलो डायरेक्टली हातला बोललो पहिले तू जा अगोदर, नंतर मी जातो. कारण की कपडे आणि ते मोबाईल वगैरे सांभाळायला पाहिजे ना कोणतरी पहिले, म्हणून त्याला बोललो एक एक करून जाऊ आपण. अशा प्रकारे आमचा स्नान झालेला आहे. खूप भारी वाटलं. आता फिरतो आम्ही मोकळे हरिद्वार फिरायला. स्वेटर घातलाय, थोडीफार थंडी आहे, म्हणजे आहेत असं नाही की नाही आहे थंडी. खूप फ्रेश वाटला, डुबकी टाकून मजा आली. बघूया, चाय पियायला जातो जरा. चाय बघतो इकडे. फायनली ग्रँड भेट झालेले आहे माझे. खूप जुने ओळखीचे हे आहेत. खास हॉटेलमध्ये मी रामाडामध्ये कामाला होतो, तिथेच एक कुकिंगचा म्हणजे काम करायचे. त्यांचा आता हा हरिद्वारमध्ये मेन मार्केटमध्ये त्यांचा हॉटेल आहे, मी दाखवतो तुम्हाला. आणि खूप भारी भेट. खूप दिवसानंतर त्यांचा कॉल, फेसबुक नंबर वगैरे सर्व आहे, पण मी कॉन्टॅक्ट करणार होतो 2 दिवसापूर्वी, पण नंतर विचार केला जाऊ द्या, डायरेक्ट जातो. आणि फायनली आम्ही भेटलो. खूप चांगलं वाटलं भेटून. रबडी बिबडी आहे इथे बघा. फुल मोठा मार्केट आहे या हरिद्वारचा. त्या साईडला पण आहे. चलता फिरता पब गरमागरम. एकदम टेस्टी आहेत, एकदम भारी लागतात. ते एक नंबर भाई. 20 रुपयाला 30 रुपयाला पॅटीस, चीजवाला पॅटीस होता आणि नॉर्मलवाला आलूचा होता, तो बटाट्याचा 20 रुपये होता. टेस्ट एक नंबर. चष्मा घेताना एक नंबर हिरो दिसता भाई, घेऊन टाक. की माझ्या पाठीमागे नदीचा व्ह्यू बघता तुम्ही मित्रांनो, खूप सुंदर. हरिद्वार पूर्णपणे लाईटीने चमचम असं करतोय.
तरी पण या समोरच्या इथे लाईटी होत्या त्या आता बंद केल्यात, कारण की पब्लिक जास्त असल्यावर ते लाईटी चालू करतात. सध्या आता वाजले आहेत 9:30, तर पूर्ण बंद झालेला आहे. सकाळी मॉर्निंगला 5 वाजता चालू होते. आपण आता उभे आहोत हरीच्या पेढीच्या इथे. ती गंगा रिव्हर आहे आणि इथे मंदिर आहे, प्राचीनकालीन गंगा मंदिर आहे त्यांचं. आता आम्ही दर्शन वगैरे घेतलेलं आहे. आतमध्ये आम्हाला अलाउड नाही आहे कॅमेरा, त्याच्या कारणाने मी बाहेरून शूट करतोय. आणि खूप अप्रतिम असे आता गर्दी कमी झालेली आहे, कारण की आता वाजलेले आहेत 9:45. 6ची आरती होती मित्रांनो. काय दाखवलं नाही मी, कारण की आम्हाला टायमिंग नाही पुरला, कारण की आम्ही मंदिर केले दुपारी. त्याच कारणाने आम्ही थोडा आराम पण केला रूममध्ये. आम्ही विचार केला की आरतीसाठी पोहोचूया, पण ते काय पॉसिबल झालं नाही. त्याच्या कारणाने आम्ही आता आलो. जेवण वगैरे झालं आहे आमचं, पण आता कसं पब्लिक एकदम कमी आहे आणि शूट करायला पण थोडं बरं होईल. मगाशी पण पब्लिक दाखवता आली असती मला, पण आमच्याकडे थोडा टाइम शॉर्ट पडला म्हणून ते काय दाखवू शकलो नाही. मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग? नक्कीच आवडला असेल अशी खात्री मला. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉग मध्ये. हर हर गंगे, हर हर महादेव.